कृपया आपण गर्दी करू नका. कोणाला जायची सुद्धा रस्ता मिळत नाहीये. सर इथे बसलेले आहेत, सगळ्यांच्या वेळेला सुधारणार आहेत. गरज नाहीये. ज्यांनी इथे आमच्या अधिकाऱ्याकडे निवेदन जमा केले सर्वांच्या सह्या करतोय मी. सर्वांनी बसा. ज्यांनी दिले नाही तेवढे घ्या. ज्यांनी दिले आहे त्याच्या सह्या करतोय मी. त्यांना कशाला इकडे आणतो बाबा, बसून त्यांना कशाला नका वाढू, त्यांना मी काम करतोय. ज्यांनी दिले त्यांचं पहिले काम करतो. ज्यांनी दिले माझ्याकडे आमच्या अधिकाऱ्यांनी जमा केलेल्या त्यांच्यावर काम करतो आहे. नंतर त्यामुळे गृह खातं हे जनतेच्या जीवाचं रक्षण करतं आणि महसूल खातं हे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करतं. मालमत्ता ही महसूल खात्याची, तुमच्या घराची मालमत्ता, तुमची शेतीची मालमत्ता सर्व महसूल खातं बघतं. आणि म्हणून जिल्हाधिकारी या पदाला आणणं साधारण महत्व आहे. पण इकडल्या काळात काय झालं की जिल्हाधिकारी टीम महसूल खातं विसरून गेली. म्हणजे मी सर्वांनाच म्हणत नाही, सर्व खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी. आता बघा, जर एका तालुक्यात करमाळा चालवून छोटस मी ऍडव्हर्टाइजमेंट केली की मी जनतेचे निवेदन घेणार आहे. मला जवळपास मगाशी बाबुलताईच्या घरी एक 45 निवेदन आले आणि अत्यंत छोटे निवेदन. महसूल मंत्र्याकडे याची गरज नाही. जे प्रांत करू शकतात, जे तहसीलदार करू शकतात, जे तलाठी करू शकतात, जे भूमी अभिलेख करू शकतात, डेप्युटी एसएलआर करू शकतात, मुद्रांक अधिकारी करू शकतात, त्या छोट्या कामाला महसूल मंत्र्यांना भेटावं लागतं. हे दुर्दैव आहे. आता इथे जवळपास 60-65 निवेदन आहे. आता हे निवेदन कशामुळे आलं? जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे, जसं नाशिक कलेक्टरने एक चांगला उपक्रम केला की जिल्हाधिकाऱ्यांनी आपापले प्रांत तहसीलदारला प्रत्येक गावात पाठवण्याची योजना तयार केली. संपूर्ण तहसील प्रशासन आठवड्यातला 1 दिवस एका गावात जाईल आणि त्या गावातल्या जनतेचे प्रश्न त्याच गावात सोडून देईल. हा उपक्रम सुरू केला. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी 1 महिन्यामध्ये 103 गावाचा दौरा केला. तर माननीय जिल्हाधिकारी आता नवीन आले आहेत, उत्सुक आहे आणि चांगले अधिकारी आहेत. त्यांच्याबद्दल चांगल्या भूमिका सरकारच्या आहेत, त्यांच्याकडनं सरकारच्या अपेक्षाही आहेत. जिल्हाधिकारी कार्तिकेयन आणि त्यांची टीम, मला विश्वास आहे की पुढच्या 4 महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं एकही गाव सुटणार नाही याची काळजी जिल्हाधिकारी घेतील आणि आमचे तहसीलदार प्रांत गावागावात जाऊन जनतेच्या मालमत्तेची दखल घेतील, रक्षण करतील. ही भूमिका